आलो आहोत. आजही त्याचं चिंतन आपण करणार आहोत. देवा तुझा प्रदेश भाळा, देवा तुझा प्रदेश भाळा, कस्तुरीचा असे टिळा, चंदन गंध घ्या दयाळा, चंदन गंध घ्या दयाळा, बाईसा समस्वी करी, बाईसा समस्वी करी, रिंगणी पुष्पे लाईसे, रिंगणी पुष्पे लाईसे, ओळगवी तो हे जती, ओळगवी तो हे जती, जयतु मंगल मंगला, जयतु मंगल मंगला, जयतु मंगल मंगला, जयतु मंगल मंगला, सर्वज्ञ श्री स्वामी की जय. रात्रीच्या वेळेला निरूपण होत असायचं आणि वात विझू लागायची. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू बाईसांना म्हणतात, बाई वाती अभूता, वात मोठी करा. मी तुम्हाला लीळा सांगत होतो, आपला संवाद चालू राहील. आता इकडचा संवाद वेगळा असेल. ते लग्नातल्या ब्राह्मणासारखी सूत्रसंचालकाची अवस्था होती. त्याला मुलीच्याकडे बघावं लागतं, मुलाकडे बघावं लागतं, वराडालाही खुश करावं लागतं. टाळ्यांच्या गजरात त्याचा आनंद व्यक्त करूयात. आपला मुद्दा असा सुरू होता, वातीचे तेल सरे तर नारळीचे तूप घालिती. नारळी असं नारळातलं खोबरं काढून घेतलं की त्याची जी मोकळी वाटी असते त्याच्यामध्ये तेल किंवा तूप साठवण्याचा प्रकार होता आणि त्यातील तेल टाकून पुन्हा एकदा वात प्रज्वलित केल्या जायची. अशा प्रकारची व्यवस्था. पण अजून एक गोष्ट तुमच्या मी निदर्शनास आणून देतो. माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. समोर नागदेवाचार्य उपस्थित आहेत, प्रसंगी नाथोबा उपस्थित आहेत. पण सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी मात्र वात अभूतण्याचा मान हा स्त्रियांना दिलेला. टाळ्यांच्या गजरात तो आनंद व्यक्त करूया. स्वामींनी नागदेवाचार्यांना म्हटलं नाही वानऱ्या वाती अभूता, नाथोबांनाही म्हटलं नाही, आऊसांना म्हटलं प्रसंगी आणि बाईसांना म्हटलं. आऊसांना ती कुशलता नव्हती आणि वात पुढे करायला गेल्यानंतर नकळत तिचं बोट भाजलं. पटकन ती म्हणते, बापुडा नायकू पोळलाजी. याचं कारण असं आहे, वातीचे तेल सरे तर नारळीचे तूप घालिती. या लीळेचं चिंतन करत आपण या दीप प्रज्वलनाचा आनंद व्यक्त करणार आहोत. मुख्य ज्ञानपीठावरील दीपस्तंभाचं दीप